युवासेना पार्टीची कोर कमिटीची आज बैठक झाली। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेवढे आमचे कोर कमिटीचे सदस्य आहे ज्येष्ठ सगळ्यांचं मत जाणून घेतलं। सगळ्यांनी चर्चा केली। या नगरपंचायत नगर अध्यक्ष आणि नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये कशी भूमिका घेतली पाहिजे। एक मताने युवासेना पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी भाजपचे जेवढे अध्यक्ष आहे नगरपंचायतचे आणि नगर अध्यक्ष आणि नगरपालिका या सगळ्यांना एकतर्फा युवासेना पार्टीने पाठिंबा दिलेला आहे। भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी युवासेना पार्टीचे आणि भाजपचे उमेदवार खाली उभे आहेत। ते मैत्रीपूर्ण आम्ही लढणार आहे। म्हणून या ठिकाणी भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना एकतर्फा युवासेना पार्टीचा इथे पाठिंबा एकमताने जाहीर केला आहे। किती नगरसेवक युवासेना मंडळाने उभे आहेत? जवळपास 35 ते 40 संपूर्ण नगरपालिका नगरपंचायत मध्ये कुठे 2 कुठे 4 5 कुठे 10 अशा प्रकारे जवळपास 40 ते 45 नगरसेवक युवासेना पार्टीचे उभे आहे। ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत आणि नगरपालिका या अध्यक्षांना युवासेना पार्टीने पाठिंबा दिला। नगरसेवकासाठी तुमचा मैत्रीपूर्ण लढत आहे? बिलकुल नगरसेवकांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे। ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मैदानामध्ये लढण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण आपण लढत करत आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य